26 मे 1945 लातूर जिल्ह्यातील बाभरगाव या छोट्याशा गावात जन्म झाला एका अशा व्यक्तीचा ज्याचं नाव पुढे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं। ते नाव म्हणजे विलासराव दगडोजीराव देशमुख। माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे विद्यापीठातून BSc आणि नंतर कायद्याची पदवी संपादन केली। पण त्यांचं मन रमलं ते लोकांच्या सेवेत। 1974 साली बाभरगावचे सरपंच म्हणून त्यांनी लोकसेवेच्या प्रवासाला सुरुवात केली। पुढे युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे संचालक अशी अनेक पदं सांभाळत त्यांनी नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली। 1980 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि 1982 मध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली। 1986 ते 1995 या काळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी सक्षमपणे सांभाळला। पण 1995 साली त्यांना पराभवही स्वीकारावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही। पुन्हा नव्या जोमाने उभं राहत तब्बल 95,000 मतांच्या फरकाने त्यांनी दमदार पुनरागमन केलं। 13 ऑक्टोबर 1999 विलासराव देशमुख यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि 2004 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हाती आलं। साधेपणा, सुसंस्कृत वर्तन आणि शांत संयमी भाषाशैली हीच त्यांची खरी ओळख बनली। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, कारण त्यांच्यासाठी सत्ता नव्हे तर जनतेप्रती असलेली जबाबदारी महत्त्वाची होती। त्यांच्या कार्यकाळात 19 फेब्रुवारीला अधिकृत शिवजयंती म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। 2009 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली। केंद्र सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली। पण एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचूनही त्यांच्यातला माणुसकी जपणारा माणूस कधी बदलला नाही। 14 ऑगस्ट 2012 चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राने गमावला एक सुसंस्कृत, संयमी आणि जनतेवर मनापासून प्रेम करणारा नेता। अशा या लोकाभिमुख नेतृत्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।